50% सेवक असे गरीब आहेत जे गरीब मार्गात आलेले आहेत, गरीब मार्गात आलेले आहेत. बाबांनी म्हटलं होतं की मानव धर्मात जो सेवक येणार आहे तो गरीब कधीच राहणार नाही. पण ज्यावेळी सुरुवातीला गरिबीतून मार्गात येतो एक अडाणी सेवक ज्याची रोजची कामाची रोजी ही 100 रुपये आहे, अशा परिस्थितीमध्ये त्याच्या पत्नीची इच्छा होते की 3 एप्रिल 26 जानेवारीला सर्व सेवक मौद्याला नागपूरला जात असतात, तसं आपण सुद्धा जावं. तेव्हा तो विचारात पडतोय की माझी 100 रुपये रोजी, आणि अशा परिस्थितीमध्ये मी परिवाराला घेऊन भवनापर्यंत जावं की घर खर्च करावं की मुलांचं शिक्षण करावं. म्हणून तो गरीब सेवक बाबांना काय म्हणतोय बघा. भवनात नमी आलो कुटीत येशील का. मग कोणाकोणाला वाटतं मी जरी भवनात गेलो नाही तरी बाबा जमदेवजी, बाबा हनुमानजी साक्षात माझ्या घरी उपस्थित राहिले पाहिजे. कोणाकोणाला वाटतं? दोन्ही हातवर, सर्वांच्या दोन्ही हातवर आणि टाळ्यांच्या गजरात काय महंताजी जुमन बाबा, महंताजी जुमन बाबा, सेवकाला तुका वशीलता. महंताजी जुमन बाबा, सेवकाला तुका वशीलता. गरीब सेवक बाबांना काय म्हणतो बघा. धन्यवाद बाबा नाही मी मोठा आवे तुझला काय. धन्यवाद बाबा नाही मी मोठा आवे तुझला काय. तुझ दाता तुझ विधाता, तुझ बाबांनी हा मानव धर्म आपल्याला फुकटात वाटून दिला. कधी धनदौलत मागितली? कधीच नाही. बाबांची एकच अपेक्षा होती की प्रत्येक सेवकांच्या परिवारात सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण हवे आणि ते मला तत्वशुद्ध नियमाची भीक द्यावे. म्हणून तो गरीब सेवक बाबांना काय देतो. भेट तत्वशुद्ध नियमाची, भेट तत्वशुद्ध नियमाची ही बाबा स्वीकार कर शिवा. महात्मा जुमन बाबा, सेवकाला तुका वशीलता.
आपण जेव्हा नवीन मार्ग घेतो त्यावेळी आपले मार्गदर्शक सांगतात की दादा तुला सकाळी उठून ज्योत लावायची, बरोबर? सकाळी उठून ज्योत लावायची. मला माहित आहे सर्वांना गीत ऐकलेलं आहे आणि पाठ सुद्धा, खूप जास्त विचारणार नाही. आपण जेव्हा नवीन मार्गात येतो त्यावेळी आपले मार्गदर्शक 3, 7, 11, 21 याप्रमाणे कार्य देत असतात आणि सांगतात की दादा रे तुला या कार्यामध्ये सहपरिवारासोबत सकाळी उठूनच ज्योत लावायचं. पण आता असे कितीतरी परिवार आहेत ज्यांच्या नावाची ज्योत आहे, फक्त तेच उठतात, बाकी झोपून असतात. खूप परिवार आहेत, कितीतरी परिवार आहेत असे. पण मार्गात येते वेळी आपण जेव्हा मार्गात प्रवेश करतो त्यावेळी एकटा जातो का मार्गदर्शकाकडे? कधीच नाही. सहपरिवार जातो, संपूर्ण परिवार आपण घेऊन जात असतो आणि वचनबद्ध होतो की भगवंता मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत मानेन. आणि हा वचन आपल्या मार्गदर्शकांकडून घेऊन येतो. पण आज काही असे परिवार आहेत ज्यांच्या घरी ज्यांच्या नावाने ज्योत आहे ते उठतात, बाकी झोपून असतात. पण तसं नाही करायचं. आपल्याला सकाळी उठून ज्योत लावायची आहे. म्हणून काय म्हणायचं आहे? सांज सकाळी तुझ्या नावाची ज्योत मी लावितो, सांज सकाळी तुझ्या नावाची ज्योत मी लावितो, साधी भोळी भक्ती माझी, साधी भोळी भक्ती माझी, दुःख तुला सांगतो. माझ्या भोळ्या भक्तीमध्ये माझ्या भोळ्या भक्तीमध्ये तू बाबा सहाय्य होशील का? महाकाली बाबा सेवकाला तू पावशील, महाकाली बाबा सेवकाला तू पावशील. अर्ध आयुष्य अनेकात गेलं, पण आज असं वाटतंय की पुनर्जन्म जर मनुष्य बनून मिळाला तर मानव धर्माचा सेवक बनून जन्माला यावा. कुणाचा तरी चष्मा हरवलेला आहे, ज्यांचा असेल कृपया स्टेजवरती येऊन घेऊन जावं. अर्ध आयुष्य अनेकात गेलं, पण आज असं वाटतंय की पुनर्जन्म जर मनुष्य बनून मिळाला तर मानव धर्माचा सेवक बनून जन्माला यावा. कोणाकोणाला वाटतं? बाकीच्यांना नाही वाटत. बाकीच्यांना असं वाटत असेल संमेलन असलं की आपलं मार्गदर्शक म्हणतात चला रे बाबा, सकाळपासून आपले रोजी पण जात असते ना, असं वाटते का बाकीच्यांना? बाकीच्यांना वाटते का? कुणाकुणाला वाटतंय की पुनर्जन्म जर मनुष्य बनून मिळाला तर मानव धर्माचा सेवक बनून जन्माला यावा? सर्वांना वाटतं. म्हणून माझ्यासोबत गायचं आहे. सात जन्माची साथ तुझी मिळावी मजला वाटे, सात जन्माची साथ तुझी मिळावी मजला वाटे,
वाटतं मी बाबांचा आणि बाबा माझे असले पाहिजे. खाली येऊ.